गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामध्ये आजचे चौथं लेक्चर. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन पद्धती, व्यवस्थापनविषयक दृष्टिकोन, व्यवस्थापनविषयक सिद्धांत कोणकोणते आहेत याची मांडणी केलेली आहे, बघितलेली आहे. आधुनिक व्यवस्थापनाची सुरुवात किंवा व्यवस्थापनाची सुरुवात साधारणपणे 1760 नंतर औद्योगिक क्रांतीनंतर झाली आणि या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे दृष्टिकोन मांडले गेले. त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन, सायंटिफिक ॲप्रोच, प्रक्रिया दृष्टिकोन, बिहेवियरल ॲप्रोच, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रोच, ब्युरोक्रेटिक ॲप्रोच, डिसिजन थेअरी असे अनेक वेगवेगळे सिद्धांत, अनेक वेगवेगळे दृष्टिकोन, व्यवस्थापनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन मांडले गेले. आणि नंतरच्या काळामध्ये 1950 नंतर पीटर ड्रकर आणि त्यानंतरच्या काळामध्ये इतर विचारवंतांनी आणखी काही दृष्टिकोन मांडले. तर आधुनिक व्यवस्थापन दृष्टिकोन म्हणजे 1950 नंतर मांडलेले जे सिद्धांत आहेत त्यांना आपण आधुनिक दृष्टिकोन किंवा आधुनिक संकल्पना असं म्हणतोय. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं संख्यात्मक दृष्टिकोन, पद्धती दृष्टिकोन आणि परिस्थिती सापेक्ष दृष्टिकोन या दृष्टिकोनांचा समावेश होतो. तर पूर्वीचे दृष्टिकोन, व्यवस्थापनविषयक पूर्वीचे दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन याच्यामधला फरक काय असेल तर तो म्हणजे ज्या संघटना पूर्वीच्या काळी होत्या त्यांचा आकार आणि आत्ताच्या संघटनांचा आकार, पूर्वीच्या संघटनांची कार्यप्रणाली आणि आत्ताच्या संघटनांची कार्यप्रणाली याच्यामध्ये अगदी खूप जमीन अस्मानचा इथं फरक आहे. 1950 पूर्वी एका मर्यादित विश्वामध्ये व्यवस्थापन विषयक दृष्टिकोन मांडले गेले. सर्वसाधारणपणे एखादा कारखाना किंवा देशातली एखादला उद्योग याच्यापुरता व्यवसाय मर्यादित असायचा. देशाच्या बाहेर जाऊन उद्योग करणं, व्यवसाय वाढवणं, ज्याला आपण आता मल्टीनॅशनल, ट्रान्सनॅशनल म्हणतोय, त्या कंपन्या ह्या फारशा अस्तित्वात नव्हत्या. परंतु 1950 नंतरच्या काळामध्ये संघटना मोठ्या प्रमाणावर निर्माण मोठ्या होऊ लागल्या. त्यांचा आकार बदलत गेला, त्यांची व्याप्ती बदलत गेली. अनेक देशामध्ये एखादी कंपनी जाऊ लागली आणि त्याचा परिणाम काय झाला तर आज या संघटना आंतरराष्ट्रीय तर आहेतच, त्याशिवाय बहुराष्ट्रीय, आंतरखंडीय कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. आजची एखादी कंपनी ज्यावेळी 120-130 देशामध्ये कार्यरत असते त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की व्यवस्थापनविषयक दृष्टिकोन कुठला असला पाहिजे. तर जे पूर्वीचे दृष्टिकोन होते ते कालबाह्य होऊ लागले, किंवा कालबाह्य म्हणण्यापेक्षा त्याच्या मर्यादा, उणिवा लक्षात येऊ लागल्या आणि नंतरच्या काळामध्ये नवीन दृष्टीनं व्यवस्थापनाकडे पाहण्याची गरज भासू लागली आणि त्यातूनच आधुनिक व्यवस्थापन ही संकल्पना निर्माण झाली. तर आधुनिक व्यवस्थापन म्हणजे कुठली वेगळी संकल्पना आहे असं नाही आहे. तर व्यवस्थापनाकडं पाहण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, साधारणपणे 1950 नंतर मांडले गेलेले दृष्टिकोन, विशेषतः पीटर ड्रकर यांनी, जे फादर ऑफ मॅनेजमेंट म्हणून ओळखले जातात, त्यांनी जी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे वेगवेगळे दृष्टिकोन मांडले गेले त्या सिद्धांतांना आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनाला आधुनिक व्यवस्थापन असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 घटक आहेत, 3 सिद्धांत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे संख्यात्मक दृष्टिकोन, क्वांटिटेटिव्ह ॲप्रोच, पद्धती दृष्टिकोन, सिस्टीम ॲप्रोच आणि परिस्थिती सापेक्ष दृष्टिकोन, कंटिंजन्सी ॲप्रोच. या 3 संकल्पना ह्या 1950 नंतर मांडलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना म्हणून ओळखल्या जातात. संघटना किंवा कंपन्या जशा मोठ्या होऊ लागल्या तरी त्यांचे प्रश्न देखील वेगवेगळे आणि मोठे बनू लागले. त्याचा परिणाम असा झाला की पूर्वीच्या दृष्टिकोनातून फक्त कंपनीकडे पाहून इथं चालत नव्हतं. नवीन दृष्टिकोन, नवीन प्रक्रिया इथं अंमलात आणाव्या लागत होत्या आणि त्यातून एक दृष्टिकोन इथं मांडला गेला, तो म्हणजे संख्यात्मक दृष्टिकोन, क्वांटिटेटिव्ह ॲप्रोच. या दृष्टिकोनामध्ये
प्रामुख्यानं व्यवस्थापन करत असताना संख्याशास्त्र, गणित, संख्याशास्त्रासंबंधी वेगवेगळे शास्त्रीय दृष्टिकोन यांचा इथं वापर केला जातो. व्यवस्थापनाच्या प्रक्रियेकडे पाहताना संख्याशास्त्राचा अवलंब करून वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या जातात. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल फोरकास्टिंग, इन्व्हेंटरी मॉडेलिंग, क्यूइंग थेअरी, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, PERT, PERT किंवा प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक, CPM, क्रिटिकल पाथ मेथड, बजेटिंग, क्वालिटी कंट्रोल यासारख्या वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश होतो. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणचं आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल, फक्त मागील डेटा, मागचा जो मागील जी माहिती आहे तेवढी माहिती लक्षात घेऊन फक्त व्यवस्थापन करता येणार नाही. तर त्या ठिकाणी काही संख्यात्मक मॉडेल आपल्याला मांडली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या व्यवस्थापनाकडं, शैलीकडं बघितलं पाहिजे. असा स्वरूपाचा हा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनामध्ये स्टॅटिस्टिकल मॉडेल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वेगवेगळे पर्याय शोधले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीची विक्री कमी होत असेल तर पूर्वी काय केलं जायचं की फक्त मागचा जो डेटा आहे तेवढा डेटा पाहिला जायचा, मागचं जी माहिती आहे तेवढी माहिती पाहिली जायची आणि त्यातून कारणं शोधली जायची. परंतु या पद्धतीमध्ये वेगवेगळे मॉडेल्स असतात, वेगळे मॉडेल्स असतात आणि त्याचा अवलंब करून नेमकं कशामुळं ही विक्री कमी होते हे पाहिलं जातं आणि त्याचे पर्याय वेगळे सुचवले जातात. म्हणजे अमुक असेल तर अमुक होईल, अशा पद्धतीचे वेगळे पर्याय आपल्याला इथं दिसून येतात. आता आपण एक साधं उदाहरण घेऊया. इथं कोविडचं पण इथं साथ आलेली आहे, कोरोनाची. तर ही साथ कशी वाढेल हे जर अभ्यासाचं असेल तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं मॉडेल इथं तयार केलं पाहिजे. ते मॉडेल इथं तयार केलेलं आहे आणि या मॉडेलमधून आपल्याला लक्षात आलं की कुठल्या काळामध्ये कोविडची संख्या वाढेल, किती पेशंट्स वाढतील हे लक्षात आलं आणि त्या पद्धतीनं आता घडून येताना दिसून येते. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन आपल्याला कॅरी करायची असेल, त्याच्यावर काय ते तोडगा शोधायचा असेल तर त्या ठिकाणी या दृष्टिकोनांचा वापर उपयुक्त ठरतो आणि पूर्णपणे शास्त्रीय स्वरूपाचा हा दृष्टिकोन असतो, संख्यात्मक स्वरूपाचा हा दृष्टिकोन असतो. तर त्याच्यामधली जी ही टेक्निक जी आहेत, PERT टेक्निक असेल, प्रोग्राम इव्हॅल्युएशन रिव्ह्यू टेक्निक, एखादा मोठा जर प्रोजेक्ट आपल्याला करायचा असेल तर नेहमीच्या व्यवस्थापनाचा अवलंब करून आपल्याला चालत नाही. तर त्या ठिकाणी वेगळी सिम्युलेशन्स, मॉडेल्स इथं मांडावी लागतात आणि त्यानुसार आपल्याला प्रोग्रॅम निश्चित करावा लागतो. CPM त्याच पद्धतीचं टेक्निक आहे. तर याकरता व्यवस्थापनाकडे बघत असताना वेगवेगळ्या संकल्पनांचा, वेगवेगळ्या शास्त्रीय आधारांचा इथं विचार केला जातो आणि त्यानुसार इथं काय करायचं ते ठरवलं जातं. त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर केला होतो, वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर केला होतो, वेगळे फॉर्म्युलाज असतात, मॉडेल्स असतात, इक्वेशन असतात. या सगळ्यांचा वापर करून विशिष्ट तोडगे, व्यवस्थापनविषयक विशिष्ट तोडगे इथं शोधले जातात. हा दृष्टिकोन प्रामुख्यानं जॉन मॅकडोनाल्ड, जॉर्ज टेरी या दोघांनी विकसित केलेला आहे. हा दृष्टिकोन देखील अतिशय उपयुक्त असा दृष्टिकोन मानला जातो व्यवस्थापनाच्या दृष्टीनं. त्यानंतरचा जो दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे पद्धती दृष्टिकोन, सिस्टीम अप्रोच. यामध्ये व्यवस्थापनाला एक प्रक्रिया किंवा एक पद्धती मानलं जातं. म्हणजे याच्यानुसार, या दृष्टिकोनानुसार व्यवस्थापन एक पद्धती असते, एक सिस्टीम असते. या सिस्टीममध्ये अनेक सबसिस्टीम असतात, उपस्वरूपाच्या पद्धती असतात, उपपद्धती ज्याला म्हणता येईल अशा पद्धती असतात, उपपद्धती असतात आणि सगळ्यांची मिळून एक टोटल सिस्टीम इथं तयार होत असते. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल तर ती सिस्टीम बसवली पाहिजे, घडी बसवली पाहिजे किंवा त्या ठिकाणी विशिष्ट पद्धती रुजवली पाहिजे, अशा स्वरूपाचा हा दृष्टिकोन आहे. आता सिस्टीम म्हणजे काय, तर आपण म्हणतोय बऱ्याच वेळा, आपण सहजपणे म्हणत असतो की सिस्टीम क्रॅक करता येत नाही, आपल्याला सिस्टीम सोडता येत नाही, सिस्टीमच्या बाहेर जाऊ शकत नाही, सिस्टीममुळे आपल्याला पुढं काय करता येत नाही असं म्हणतोय. पण तो ही सिस्टीम म्हणजे नेमकी काय असते, तर सिस्टीम म्हणजे वेगवेगळी एक पद्धती असते, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धती असतात, त्याच्यामध्ये वेगळे पार्ट्स असतात, या सगळ्याला मिळून एक सिस्टीम असं म्हटलं जातं, पद्धती असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये समजा आपण उदाहरण घ्यायचं असेल तर आपलं कॉलेजचं जर उदाहरण घेतलं तर कॉलेज हा वेगळ्या सिस्टीमचा भाग असतो.
म्हणजे भारतातली एज्युकेशन सिस्टीम, शैक्षणिक पद्धती, त्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात सर्वोच्च स्तरावर असेल ते UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. त्याला ॲफिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या विद्यापीठं, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, त्या युनिव्हर्सिटीजना ॲफिलेटेड असलेली वेगवेगळी कॉलेजेस, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये असणारा वेगळा प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, त्या ठिकाणी विद्यार्थी वर्ग, क्लेरिकल वर्ग, या सगळ्यांची मिळून एक सिस्टीम बनते, या सगळ्यांची मिळून एक पद्धती बनते आणि या पद्धतीनुसार सगळं व्यवस्थापन चालत असतं. म्हणजे आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असेल, समजा या ठिकाणी मला सिलेबस बदलायचा आहे, तर माझी इच्छा आहे सिलेबस बदलायची, यावर्षीचा MMPचा सिलेबस बदलायचा आहे अशी इच्छा असेल, तर मी सहजगत्या ही पद्धत सोडू शकत नाही किंवा सहजगत्या याच्यामध्ये बदल करू शकत नाही. तर मला पहिल्यांदा कुठं जायला पाहिजे, बोर्ड ऑफ स्टडीजकडे जायला पाहिजे, म्हणजे विद्यापीठाची समिती जी असते तिच्याकडे जायला पाहिजे. त्याच्यामध्ये ठराव केला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग तो सिलेबसमध्ये बदल होऊ शकतो. तो देखील हा BOS ते स्वतः येऊन करू शकत नाही. तर BOSला जर करायचं असेल तर ते देखील विद्यापीठाची मान्यता, वरच्या सिस्टीमची मान्यता घ्यायला लागते. म्हणजे एका सिस्टीममध्ये वेगवेगळ्या अनेक सबसिस्टीम, उपपद्धती असतात. या सगळ्या उपपद्धती आणि वेगळे पार्ट मिळून या ठिकाणी काय होतं, एक पद्धती विकसित होते. तर अशा पद्धती जर विकसित केल्या तर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. अशा स्वरूपाचा हा दृष्टिकोन इथं मांडलेला आहे. या ठिकाणी इथं आपल्याला दिसेल बघा, इथं इनपुट सांगितलेलं आहे. एक पहिल्यांदा इनपुट असतं आणि त्याचं रूपांतर आउटपुटमध्ये होत असतं आणि ही जी प्रोसेस असते त्याला ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस म्हटलं जातं. म्हणजे इनपुटमध्ये पीपल, व्यक्ती, त्यानंतर पैसा, माहिती, वेगळं मटेरियल आणि यंत्रसामग्री या सगळ्यांचा वापर केला होतो. हे मुख्य घटक असतात. याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर उत्पादनं, प्रॉडक्ट, वेगवेगळे सर्व्हिसेस, प्रॉफिट, लॉस हे आउटपुट असतं. म्हणजे इनपुट असेल तर आउटपुट होतं, आउटपुट पाहिजे असेल तर इनपुट इथं आवश्यक असतं. आणि ही सगळी जी प्रोसेस असते ती ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस असते. म्हणजे आपण जर विशिष्ट मटेरियल घेतलं, व्यक्तींचा वापर केला, कामगारांचा वापर केला, मटेरियल वापरलं, वेगवेगळी यंत्रसामग्री वापरली, तर त्या ठिकाणी त्यातून ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे त्या मटेरियलचं रूपांतर उत्पादनामध्ये होत असतं, सेवामध्ये होत असतं. तर हे ह्या इनपुटचं आणि आउटपुटचं हे महत्त्व इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पद्धतीमध्ये ह्या सगळ्याला एक पद्धती म्हटलं जातं. म्हणजे इनपुट आउटपुट ही सगळी आहे ती एक पद्धती असणार आहे. आणि उत्पादनाचं उत्पादन करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आणि हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन असतं. म्हणून आपण नेहमी म्हटलं जातं की सिस्टीम बदलता येत नाही, सिस्टीम बदलणं फार अवघड असतं. म्हणजे व्यवस्थापन करत असताना अशा पद्धतीची सिस्टीम किंवा पद्धती दृष्टिकोन हा वापरला जातो. वेगळ्या सिस्टीम्स निर्माण केल्या जातात, सबसिस्टीम तयार केल्या जातात आणि त्यातून विशिष्ट ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्याच्या दृष्टीनं, विशिष्ट उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीनं ही रचना सगळी केलेली असते. हा दृष्टिकोन देखील डॅनियल कान्स, रिचर्ड जॉन्सन, हर्बर्ट सिमॉन या तिघांनी मांडलेला आहे. वेगळ्या विचारवंतांनी याला आणि कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर हा दृष्टिकोन देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतरचा तिसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे परिस्थिती सापेक्ष दृष्टिकोन, कंटिंजन्सी अप्रोच असं म्हटलं जातं व्यवस्थापनामध्ये. तर या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाकडे पाहायचं असेल तर प्रत्येक परिस्थिती ही वेगळी परिस्थिती असते. म्हणजे एखादा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्याकडे व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून बघायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलता येत नाही. परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते, नवीन परिस्थिती असते, कंटिंजन्सी असते. त्यामुळं त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय आपल्याला योजावे लागतात, त्या तात्पुरत्या स्वरूपाचे निर्णय इथं घ्यावे लागतात आणि त्यातूनच व्यवस्थापन करावं लागतं. आता ही कोविडची परिस्थिती आहे. कुठल्याही कंपनीला असं वाटलं होतं का की त्या ठिकाणी कोविड येईल आणि आपल्याला 4 महिने इथं काम थांबवावं लागेल? कुणाच्याही दृष्टिकोनातून असं काही होईल अशी अपेक्षा नव्हती. परंतु अचानक ही परिस्थिती आली, म्हणजे ही परिस्थिती बदलली, कंटिंजन्सी, एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यातून बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर त्या ठिकाणी मागची प्रिडिक्शन जे आहेत, मागचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फारसा उपयोग इथं होणार नाही आहे. कारण अशी परिस्थिती आजपर्यंत कधी उद्भवली नव्हती, ही आत्ता उद्भवलेली आहे.
तर मग याच्यावर जर निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला नवीन रचना केली पाहिजे, नवीन पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणून त्याला या ठिकाणी सिच्युएशनल अप्रोच असं देखील म्हणलं जाते. परिस्थिती सापेक्ष दृष्टिकोन. विशिष्ट परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे त्या त्यावेळी ठरवायचं. आधी मॉडेल्स मांडून, आधी वेगळी उदाहरणं देऊन, आधी माहिती गोळा करून काही होणार नाही आहे. नो वे इज बेस्ट वे. ह्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, कुठलाही मार्ग हा योग्य मार्ग असतो असं नाही आहे. प्रत्येक वेळी मार्ग हा चुकू शकतो, वेगवेगळा असू शकतो. आणि त्यावेळी एकदा मार्ग बरोबर ठरला तोच मार्ग पुढच्या परिस्थितीमध्ये तोच योग्य ठरेल असं इथं मानलं जात नाही आहे. त्यामुळं व्यवस्थापन करत असताना त्या परिस्थितीनुरूप, त्या परिस्थितीस अनुसरून व्यवस्थापन इथं केलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा दृष्टिकोन मांडलेला आहे. हा दृष्टिकोन देखील स्टॅटलर, टॉम बर्न्स, पॉल लॉरेन्स या विचारवंतांनी मांडला. यानुसार जी परिस्थिती निर्माण होते, जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांची सोडवणूक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करणं इथं अपेक्षित आहे. म्हणजे मागील कुठलीही सिम्युलेटेड मॉडेल्स किंवा विशिष्ट प्रणाली अशी इथं उपयुक्त ठरणारी नाही आहे. त्यावेळी त्या परिस्थितीकडं संकट म्हणून पाहिलं पाहिजे, कंटिंजन्सी म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यावर उपाय शोधला पाहिजे. अशा स्वरूपाचं हे व्यवस्थापनाची संकल्पना इथं मांडलेली आहे. तर हे जे 3 अप्रोचेस आहेत, ह्या 3 अप्रोचेसना ह्या ठिकाणी आधुनिक व्यवस्थापन असं इथं म्हटलं जातं. तर आधुनिक व्यवस्थापनामध्ये ह्या ज्या 3 संकल्पना होत्या त्या साधारणपणे 1950 नंतरच्या काळामध्ये संकल्पना अस्तित्वात आल्या. वेगवेगळा दृष्टिकोन मांडले गेले आणि त्यानंतरच्या काळामध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली. साधारण 1950 ते 1990, 92, 95 पर्यंत परिस्थिती होती. ती परिस्थिती 1991 नंतरच्या काळामध्ये, विशेषतः जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आल्यानंतरच्या काळामध्ये जे जगामध्ये बदल झाले त्यामध्ये कंपन्यांवर अनेक मोठे परिणाम येत झाले. अनेक कंपन्यांचा विस्तारित झाल्या, अनेक नवीन कंपन्या उदयास आल्या आणि फार मोठे बदल संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये झाले. त्यामुळे आधुनिक व्यवस्थापन बघत असताना हा जो कालखंड आहे 1950 ते 90 हा एक कालखंड आहे आणि त्याच्यानंतरचा कालखंड साधारण 91 ते आत्ताचा 2020 हा कालखंड देखील इथं महत्त्वाचा आहे. तर या सगळ्यांचा विचार इथं आपल्याला इथं आधुनिक व्यवस्थापनामध्ये करायचा आहे. तर आधुनिक व्यवस्थापनामध्ये काय आहे, तर काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. मॉडर्न व्ह्यू कन्सिस्ट दॅट ए वर्कर डज नॉट वर्क फॉर ओनली मनी. फक्त पैशासाठी काम करतो, लोक पैशासाठी काम करतात असं नाही आहे. ही एक संकल्पना आधुनिक संकल्पनेमध्ये आलेली आहे, आधुनिक व्यवस्थापनामध्ये आलेली आहे. दे वर्क फॉर देअर सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस. Non-financial awards are more important factor. Theory depend upon system approach influenced by internal and external environment. Appropriated techniques are determined by situation. There cannot be fixed universal principles of management and organization. ही आधुनिक संकल्पनाच्या, आधुनिक व्यवस्थापनाच्या काही गोष्टी, का महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे व्यवस्थापन करत असताना जे कर्मचारी आहेत ते फक्त पैसा दिला म्हणून काम करतात असं नाही, तर हे त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या समाधानासाठी काम करत असतात. त्या समाधानामुळंच कंपन्या इथं मोठ्या होत असतात. प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते, प्रत्येक परिस्थितीला सामोरं जावं लागतो, याकरता चांगली सिस्टीम तयार करायला लागते. अशा स्वरूपाची ही महत्त्वाची संकल्पना मांडली गेली आहे. याला आधुनिक व्यवस्थापन असं म्हटलं जातं.